अहिल्यादेवींनी कठीण काळात समता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. मुख्यमंत्री फडणवीस. अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित करण्याचे काम त्यांनी केले. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांचे नाव कायम राहील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालत राहू, चंद्रसूर्य असेपर्यंत अहिल्यादेवी यांचे नाव घेतच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णा डांगे, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, इंद्रिस नाईकवाडी, सुमनताई पाटील, शेखर इनामदार, प्रकाश ठंग, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की मध्ययुगात अनेक शासक झाले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आदर्श होता. लोकशाहीची समतेची तत्त्वे त्यांच्या राज्यकारभारात पाहायला मिळतात. अहिल्यादेवींचा जन्म नगरमधील चौंडी येथे झाला. ही महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र तर कर्मभूमी माळवा प्रांत होती. मराठा साम्राज्याच्या विस्तारात मल्हारराव होळकर यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकर यांनीही शौर्य, आदर्श, प्रशासन, समता, न्याय प्रस्थापित केला. पतीच्या निधनानंतर सती जाण्याची अनिष्ट प्रथा होती, मात्र मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवी यांना सती जाऊ न देता लोककल्याणकारी राज्यासाठी जबाबदारी सोपवली. अहिल्यादेवी यांनी 28 वर्ष आदर्श राज्यकारभार केला. मुघलांनी केवळ आक्रमण केलेलं नाही तर भारतीय संस्कृतीची पाळीमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राम मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिरासह अनेक पुण्यस्थळे फोडली आणि या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम लोकमाता अहिल्यादेवी यांनी केलं. जगन्नाथपुरी मंदिराच्या विकासातही अहिल्यादेवी यांचे मोठे योगदान आहे. पवित्र धर्मस्थळांवर मंदिरे, घाट, धर्मशाळा उभारून भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान केले. त्यासाठी त्यांनी माळवा राज्याच्या तिजोरीतील एकही पैसा न वापरता स्वतःच्या वैयक्तिक पैशातून मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम केलं. राज्याचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला असं फडणवीस यांनी म्हटलंय. आमच्या संस्कृतीची पाळंमुळं मिटवण्याचं काम हे मुघलांनी केलं. राम मंदिर तोडलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं, गयेचं मंदिर तोडलं. सगळे आमचे जे पुण्यस्थळ होते, जे आमच्या धर्माचे, संस्कृतीचे प्रतीक होते, हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं. पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या, ज्यांच्यामुळे आमच्या संस्कृतीचं पुनरुत्थान झालं. आज उत्तरेकडचं कुठलंही मंदिर बघा, दक्षिणेतलं कुठलंही मंदिर बघा, पूर्वेमध्ये आपण गेलो तर त्याही ठिकाणी जगन्नाथपुरीचं मंदिर बघा, पश्चिमेत आपण गेलो तर महाराष्ट्र आणि गुजरात मधली मंदिरं बघा, तिथले तट बघा, तिथले घाट बघा. या प्रत्येक ठिकाणी एकच नाव निनादत असतं आणि ते नाव म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे. हा सेतू हिमाचल या भारताच्या संस्कृतीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम, त्याचं पुनरुत्थान करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलं. आणि म्हणूनच राम मंदिर आणि काशी विश्वनाथाच्या पुनरुत्थानाच्या वेळी आपले प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आज आपण हे करू शकतो आहे, कारण कधीतरी मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिरांना वाचवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणून आज याची निशाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.